जय शिवराय. महाराष्ट्रात मराठी माणसांचं स्वराज्य निर्माण करून शत्रूंच्या मनात धडकी भरवणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या मस्तकी टिळा लावताना पायाच्या अंगठ्याचा वापर करण्याची बुद्धी ज्याच्या मनात येईल त्याचा पहिल्यांदा पाय कलम करावा आणि नंतर त्याचं बुद्धी ज्यात आली आहे ते मस्तक फोडून टाकावं, अक्रोड फोडल्यासारखं. कोणाची हिंमत होईल? कोणाची? छत्रपती शिवरायांच्या कपाळी आपला पाय लावावा अशी हिंमत होईल तरी कोणाची? काशीतल्या त्या गागा भट्टाची तर शक्यच नाही, शक्यच नाही. मुळात काशीच्या गागा भट्टांनाच अभिषेकासाठी का बोलावलं हा पहिला प्रश्न असेल. काय महाराष्ट्रात भटा ब्राह्मणांची कमतरता होती किंवा त्यांनी नकार दिला होता म्हणून छत्रपती शिवरायांनी काशीवरून ब्राह्मण बोलवला असं कोणाच्या डोक्यात असेल तर ते काढून टाका. छत्रपती शिवरायांना नकार देण्याची हिंमत कोणात आहे? छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रातलं एक आज्ञापत्र पैठणच्या लोकांना लिहिलेले आठवत असेल, मुकाट्याने ब्राह्मण धर्मात समाविष्ट करून घ्या अन्यथा पैठण होत्याचे नव्हते करून टाकेल. आणि गपगुमान शुद्धीकरण करून त्या व्यक्तीला सहभागी करून घ्यावं लागलं होतं हे पैठणकरांना. राजेंची आज्ञा मोडण्याची हिंमत कधीच नसते. धर्मसत्ता राजाला मार्गदर्शक असू शकते, धर्मसत्ता राजाच्या मार्गात व्यवधान आणू शकत नाही. इथल्या ब्राह्मणांनी नकार दिला होता हा जो नरेटिव्ह पसरवणं चाललाय ना, मुळात तोच घाणेरडा आहे. मुळात सातवाहनांच्या नंतर देवगिरीच्या यादवांच्या नंतर महाराष्ट्रातल्या राजाच कोणी असा झालेला नव्हता. महाराष्ट्राचा राजाच कोणी नव्हता. सतत परकीय आक्रमकांच्या अंमलाखाली राहिलेल्या या महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी छत्र चामर धरून अभिषेक कधी केलेला नव्हता, ज्याचा उल्लेख वेगवेगळ्या पुस्तकात आपल्याला दिसतो की नाशिकच्या दक्षिण उत्तर तीरावरती श्राद्ध कर्म करत दक्षिणेसाठी बांधणारी ब्राह्मणं बाकीच्या विधीमध्ये मग्न होती. राज्याभिषेकाचा विधी काय असतो हे पिढ्याने पिढ्या इथल्या ब्राह्मणांना ठाऊकच नव्हतं. त्यामुळं राज्याभिषेक करायचा कोण हा प्रश्न होता. राज्याभिषेक करण्याचे विधी माहीत असलेला ब्राह्मण, ज्याला मराठी परंपरा ही माहीत आहे असा ब्राह्मण म्हणजे गागा भट्ट, म्हणून गागा भट्टांना आमंत्रित केलेलं होतं. राज्याभिषेकाचा विधी योग्यपणे माहीत असलेला करू शकणारा व्यक्ती म्हणजे गागा भट्ट, म्हणून त्यांना आमंत्रित केलेलं होतं. गागा भट्ट आल्यानंतर शिवरायांनी छत्रपती शिवरायांना साधू, संत, ब्राह्मण, ज्ञानी या माणसांच्या प्रती प्रचंड आदर होता. सन्मान देखील करायचे. अनेक संतांना त्यांनी सनदा देऊन जमिनी, जागा बहाल केलेल्या आहेत, ज्या पुढे पिढ्याने पिढ्या तशाच कायम राहिलेल्या आहेत. सज्जनगडापासूनचा इतिहास आहे, तशाच राहिलेल्या आहेत. त्या सनदा पुढे पुढे अनेकांनी नव्या करून दिलेल्या आहेत. ज्या वेळेला राज्याभिषेकाच्या वेळी गागा भट्ट आले आणि शिवरायांनी त्यांना त्यांच्या ज्ञानामुळं, ज्येष्ठतेमुळं वंदन केलं, तेव्हा गागा भट्टांचं वाक्य खूप सुरेख आहे. ते म्हणाले, राजे, आता आपण छत्रपती झालेले आहात, राजे झालेले आहात. राजा देवाचं रूप असतो. देवानी ब्राह्मणाच्या पाया पडायचं नसतं, ब्राह्मणांनीच देवाला वंदन करायचं असतं. तेव्हा आपण यापुढे कोणासमोर झुकू नये, कारण राजा हा देवासारखा असतो. राजाची आज्ञा देवाज्ञा म्हणून पाळायची असते हे सांगितलं होतं. म्हणून छत्रपती शिवरायांनी पैठणच्या पीठाला पाठवलेली
त्यांच्या हस्ताक्षरातील आज्ञा अशी होती, मुकाट्याने ब्राह्मण धर्मात समाविष्ट करून घ्या, अन्यथा पैठण होत्याचे नव्हते करून टाकेन. हा इतिहास कोणीकडे आणि पिवळ्या पुस्तकात पुस्तक घालून चोरून वाचलेल्या पुस्तकातला इतिहास कोणीकडे. मग सभागृहाच्या पटलावर जितेंद्र नाव लावलं म्हणून इंद्रियावरचा ताबा मिळवता येतो असं नाही. अशा व्यक्तींनी आपल्या इंद्रियावरचा तोल ढासळून एक वाक्य बोलून टाकलं. ते वाक्य होतं, ऐका. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांचा छळ झाला तेव्हा तेव्हा त्या छळाच्या विरोधात जाऊन इथल्या एका मोठ्या समूहाविरुद्ध ते उभे राहिले, लढले, झगडले आणि मोठे झाले. शंभूराजे, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. अहो मी बोलून दाखवलं. अहो त्यांचंच पहिलं घेतलं की त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता, तेव्हा नव्हताच तुम्ही. परत तुम्हाला आठवण करून देतो. अहो त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. त्यांना एक शूद्र म्हटलं गेलं, आम्ही तर शूद्र आहोतच. त्यांना एक शूद्र म्हटलं गेलं, आम्ही तर शूद्र आहोतच. त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टोळे अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. लिहिलंय, पुस्तकात वाचा. ऐकलं? शूद्र तर आम्ही पण आहोत. इथल्या ब्राह्मणांनी त्यांना शूद्र समजलं, एका मोठ्या समुदायाने शूद्र समजलं. अरे आवाड, किती पानसटपणा. एका मोठ्या समुदायाने म्हणताना ब्राह्मण महाराष्ट्रात मोठा कधी झाला? 3% 3 मिनिटातला खेळ होता की नाही? 3% 3 मिनिटात 3% वाले मोठे कधी झाले? कधी झाले? मोठ्या समुदायाने नाकारलं. कशा करता ही भाटगिरी करावी? मी भटगिरी म्हणत नाही, भाटगिरी. भाट म्हणजे उगाच कौतुक करणारा. म्हणजे आपल्या त्या 85 वर्षाच्या राजाचं कौतुक करण्यासाठी भाटगिरी करत ते म्हणलेलं, आम्ही तुमच्या देवाचे बाप म्हणलेलं खरं वाटावं, यासाठी हे वाक्य अशी कशाला फेकायची? आणि छत्रपती शिवरायांचा अपमान कोणत्या पुस्तकात, कोणत्या पिवळ्या पुस्तकात लिहिले होय? पाय कलम नसते करून टाकले छत्रपती शिवरायांनी. अहो, छत्रपती शिवरायांचा सगळाच लढा गनिमी काव्याचा होता. गनिमी कावा म्हणजे सोबतच्या माणसाला सुद्धा कळत नव्हतं की आपल्याला काय करायचं आहे. छत्रपती शिवराय किंवा त्यांच्या सरदाराच्या डोक्यामध्ये, 2 सरदारांच्या डोक्यामध्ये योजना असायची. इथे जायचंय आणि हे सांगितलं की एवढं करायचंय, एवढंच माहीत असायचं. सोबत असलेल्या एखाद्या भटाबामनानं याची माहिती लिहून काढली असती तर भटाबामनाचे हात कलम नसते केले का महाराजांनी? तू लिहून कशाला पुरावे तयार ठेवतोय म्हणून. उगाच उठायचं, का लिहिलं नाही, का केलं नाही, अशा खोट्या काल्पनिक कथा सांगत राहायच्या की पायानी लावलं होतं गंध. कुणाच्या घरात पायानी गंध लावतात रे? आणि हिंमत होती का राजांना पायानी गंध लावण्याची? का राजाचा अपमान करायचा? राजांचा अपमान बाजूला ठेवू 2 मिनिटासाठी आपण, म्हणजे त्यावर चर्चा करू, या बामणांनी, या भटांनी राजांचा अपमान केला की नाही ते. या टिनपाटांचं महत्व कशाला वाढवता? म्हणजे कुठल्या तरी पिवळ्या पुस्तकात मनातला विखार आणि विष बाहेर काढण्यासाठी लिहून ठेवलेल्या गोष्टी वाचा म्हणायचं आणि मग तोंडावर पडावं लागतं, माफी मागावी लागते. पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करावी लागते, माफी मागावी लागते, बरोबर माफी मागतो म्हणावं लागतं, पद जाईल म्हणून. पत तर गेलेली आहेच, आता पद जाण्याची चिंता आली म्हणून माफी मागून टाकायची. ऐका ते माफी. काही विषय वाढवायचा नाहीये. मी जे काही बोललो असेल त्याच्याने कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी ते माझ्या शब्द मागे घेईन. माझ्या शब्दाने जर कोणाची मन दुख, 1 मिनिट, मी पालन दिलगिरी व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो, बस. ऐका. अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो, बस. ऐका. पाहिलं ना? मग लोक शिव्या घालतात, मग लोक वाकडं बोलू लागतात. खरं सांगू, अशा माणसांना त्या पवित्र सभागृहात राहण्याचा अधिकार नाही, अधिकारच नाही. ज्या सभागृहामध्ये खरी ते सांगितलं जावं, खरी माहिती द्यावी, इथे वाईट काही पसरू नये हे सांगितलं जावं, तिथे या सगळ्या गोष्टी आवाड मांडताना आवाडांच्या डोक्यात जातीय द्वेष पसरावा एवढीच भावना आहे. आवाड मोठा समुदाय म्हणजे कोणत्या मोठ्या समुदायाने म्हणायचंय तुम्हाला? ब्राह्मण तर मोठे नव्हतेच, मग मराठ्यांवर रोष आहे,
ओबीसीवर रोष आहे की अजून कोणावर आहे? आव्हाडांना ही भांडणं लावून द्यायची सवय जुनीच आहे. त्यामुळं जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. जित्याची म्हणजे जिवंतची. तर तुम्ही त्यांच्या नावाचा जित्या असं करून गृहीत धराल आणि मी असभ्य भाषेत बोललो असं म्हणाल. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे तितकंच खरं आहे. या सगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या बाजू तुम्हाला पुढे ऐकायला मिळणार आहेत. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज